विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्याबाबत विधिमंडळात अपशब्द वापरले। त्यांच्या याच शिवराळ भाषेवरती प्रसाद लाड चांगलेच आक्रमक झाले। त्यांनी अंबादास दानवे यांच्या निलंबनाची तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरून ठेवली। विशेष म्हणजे ते विधान भवनाच्या पायऱ्यावरती एकटेच आंदोलन करत होते। विरोधी पक्षनेत्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि माझी माफी त्यांनी मागितली पाहिजे। शिवाय उद्धव ठाकरेंनी देखील या संदर्भात त्यांना जाब विचारला पाहिजे अशी मागणी लाड यांनी यावेळी तग धरून ठेवली। त्यांनी राहुल गांधींचा काय विषय मांडला होता, मला त्याचं मी काही ऐकलेलं नाही, पाहिलं पण नाही, कारण आम्ही सभागृहाच्या कामकाजात होतो। कारण मला भाषण करायचं होतं 260 वर, त्यामुळे माझे मुद्दे अभ्यास करत होतो। परंतु सगळं भारतीय जनता पार्टी विशेषतः वेगवेगळ्या विषयावर गोंधळ घालत असताना विरोधी पक्षनेता म्हणून मला या सगळ्या भूमिकेत बोलण्याचा अधिकार आहे आणि म्हणून एवढाच प्रश्न मी सभापतींना केला की हा विषय आपल्या सभागृहाशी संबंधित आहे का, एवढाच प्रश्न मी सभापतींना केलं। आहे नाही उत्तर देणं हे सभापतींचं काम आहे। सभापतींना आहे म्हटलं किंवा नाही म्हटलं तर जबाब विचारायचा त्यांनी सभापतीला, मला बोलायचं काही कारणच नव्हतं। त्याच्यामुळं मी माझ्या जागेपासून बाजूला सारल्यानंतर मी शिवसैनिक म्हणून माझा अवतार धारण केला, हे सत्य आहे।